हरे कृष्णा. आज मी विलेपार्लेच्या संन्यास आश्रममध्ये आली होती. हे मंदिर 3 वर्षातून एकदाच एका महिन्यासाठी अधिक मार्चमध्ये ओपन केलं जातं भक्तांना भगवंताच्या दर्शनासाठी. आणि मी ह्या मंदिरात आली होती, लाईन वगैरे लावून घेतलं. मग भगवंताचं खूप सुंदर दर्शन झालं. इतकी मनमोहक त्यांचे विग्रह आहेत. तिथून निघावंसंच वाटत नव्हतं, की भगवंतांना बघतच राहावं. पण खूप गर्दी होती, सर्वांना पण दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे मला तिथून निघावं लागलं. खूप कमी वेळ मिळाला भगवंतासोबत. आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर भगवंताच्या बाजूला देवी-देवतांचे सुद्धा विग्रह होते आणि ह्या मंदिराच्या भिंतींना श्लोका वगैरे लिहिलेले आहेत. तिथे पूजा, पठण, श्लोका वगैरे केले करत होते आणि तिथे सीताराम, लक्ष्मण, भक्त हनुमानाचे सुद्धा विग्रह आहे, दत्तात्रयांचा सुद्धा विग्रह आहे, राधाकृष्णांचा पण विग्रह आहे. भगवान विराट रूप सुद्धा इथे आहे. इतके सुंदर सुंदर मंदिर आहे. सर्व देवी देवतांचे इथे विग्रह तुम्हाला बघायला मिळेल. चामुंडा मातेचा आहे. 12 ज्योतिर्लिंग सुद्धा इथे आहेत आणि इथे खूप गर्दी आणि असल्यामुळे थोडंसं शूट करायला मिळालं. आणि इथे पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जात आहे. हनुमानाचं खूप सुंदर मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर विग्रह आहे. गणपती बाप्पा खूप सुंदर आहे तिथे. आणि लक्ष्मी नरसिंहदेवांचं सुद्धा इथे दर्शन वगैरे करून घेतलं. आणि संतोषी माता सुद्धा आहेत. सर्व भगवंताचे दर्शन एकाच ठिकाणी होतात आणि ह्या महिन्यात सर्वजण दीपदान करतात. तर सर्वांनी दीप सुद्धा लावलं होतं. सर्वांचं दर्शन वगैरे करून झाल्यावरती मी गायींना चारा चारण्यासाठी गेली होती, कारण की सर्वांनी गायींना खूप खाऊ घातल्यामुळे सर्वांची पोट खूप भरलेली होती. तर मला वाटलं होतं गायी खाते की नाही काय माहिती, पण नशीब माझ्या हाताने थोडासा चारा आणि कलिंगड वगैरे खाऊन घेतलं. मला पण जरा बरं वाटलं की माझ्या हाताने काहीतरी गायींनी खाल्लं वगैरे. आणि गायींना खाऊ घातल्यानंतर तिथे फोटो काढले, व्हिडिओज वगैरे काढले, थोडा वेळ बसले, जप वगैरे करून घेतला. खूप मनाला शांतता मिळाली, आनंद मिळाला, समाधान मिळालं, संतुष्टी मिळाली. आणि ते ह्या महिन्यात जितके चांगले कर्म करू त्याचं अधिक फळ आहे आणि जितकं अपराध कमी करू तितकं आपल्याला अपराधाचं फळ सुद्धा कमी मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त धार्मिक कार्य, चांगले कर्म करावेत, जेणेकरून ज्याने भगवंत खूप खुश होतील, प्रसन्न होतील आणि भगवंताला आपण आवडू. आणि आपल्या हाताने काही असं म्हणजे चुकीचं काम नाही झालं पाहिजे, की जेणे भगवंतांना ते आवडणार नाही. हरे कृष्ण.